हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज बनवायची होती मला खाडीतली कोलंबी आणली होती यावी आणि पापलेट मस्त बघा फ्रेश होते एकदम. आणि हा मासा आणला होता कोणता तरी, मला नाव नाही आठवत आता. तर असं काहीतरी मच्छी आज बनवायची होती मला. तर इकडे मी पहिला सगळी तयारी करून घेतली, वाटण वगैरे वाटून घेतला आणि मग याचा रस्सा करायला घेतला होता. मस्त हळद मीठ मसाला वगैरे टाकून मस्त रस्सा करून घेतला त्याचा. आणि मग पापलेट पण इकडे मी हळद मसाला गरम मसाला थोडासा वाटण टाकून थोडा तेल पण टाकला आणि लावून ठेवला त्याला 10-15 मिनिटं. मग त्याच्यानंतर मी ते कोलंबी पण बनवायला घेतली होती. अशी सगळी मच्छी बनवून झाली आणि मग आम्ही जेवण पण करून घेतलं. आणि मग दुपारी जेवल्यानंतर मी निघाली डायरेक्ट दहिसरला. मी एकटीच चालली होती म्हणून मी साडी चेंज केली आणि ड्रेस घातला, कारण की मला साडीवर स्कूटी चालवायला जमत नाही. तर इकडे आल्यानंतर मी गेली पहिला घर बघायला, किती काम झाले घराचा. तर आल्यावर इथे व्ह्यू बघा गाईस, किती भारी होता, मस्त वाटत होता. आजचा वेदर पण भारी होता आणि सूर्य पण किती भारी दिसत होता बघा. सनसेट होणार होता त्या टायमाला. आणि मग टेरेसवर पण गेलो, टेरेसवरून पण किती भारी व्ह्यू होता. इथे फाटी फोडायला घेतलेली. तर यांचा दोघांचा बघा काय चाललेला, मस्त खेळत होती. पहिला आम्ही पण अशी मातीन खेळायचो आणि आता ही पण खेळत होती. मग नारळाच्या झाडाला एवढे नारळ आलेले, तर मग 4-5 पाडून घेतले. आणि मग आईला मी सांगितलं मला चामट्या खायच्या, तर आईने चामट्या बनवायला घेतल्या आणि मी पण आईला थोडी मदत करत होतो. जसं आपण भाकरीसाठी उन्हावणी घेतो तसंच घ्यायचं असतं, फक्त याच्यात गूळ पण ऍड होतं. आईला पण बनवलं असतील पण मला आठवत नाही काय. आणि हा होता गूळ एकदम ओरिजिनल, कोणीतरी दिला होता गावाकडून आणलेला. आणि मग निघालो घरी जायला. तर भाईचा लगीन करायचा आहे, कोण पोर असेल तर सांगा, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.